सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत, त्या देखील या मोर्चामध्ये जे आहे ते सामील होण्यासाठी आले आहेत। ताई, परवानगी दिलेली नाही अजून मोर्चाला, मागितली कुणी परवानगी आणि कुणाकडून मागायची? म्हणजे जे मतांची चोरी करून बसलेत, मुळात ज्यांचं सरकारच चोरीचं सरकार आहे, ज्यांनी लोकशाही व्यवस्था चोरलेली आहे, त्यांच्याकडून आम्ही काय परवानगी मागायची गरज आहे? आम्ही नाही परवानगी मागणार। द्यायची दे, न द्यायची दे, मोर्चा होणार आहे। पण इथून मागे आपण पाहिलं राज ठाकरे असतील, राहुल गांधी यांनी हे सगळं बाहेर काढलं, पण त्यांना जुमानलं नाही कुठं आयोगाने। या मोर्चाला जुमानलं असं वाटतं? त्यांनी जुमानायचं का नाही जुमानायचं तर त्यांचा प्रश्न आहे। निवडणूक आयोग जो आहे हा आत्ता सरकारचा घरगडी झालेला आहे, त्यामुळे घरगड्याला निर्णय घ्यायचे अधिकार नसतात आणि सरकार पक्षात जे बसले ते चोर बसलेले आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून किती अपेक्षा करायच्या सो काय हरकत नाही। आम्ही लढणार आहोत, लढतोय। या मोर्चाचा आगामी महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद निवडणुकीला कुठेतरी फरक पडेल नाही? आता किमान एवढं तर होईल की लोकांपर्यंत एक विषय जाईल की कशा पद्धतीने मतांची चोरी होऊ शकते, त्यामुळे पालिका इलेक्शन मध्ये निश्चितपणे हे सगळे मतदार जागृत होतील। ज्यांनी मत चोरी केली आहे त्यांच्याकडे परवानगी काय मागायची, असा उपरोधिक टीका जी आहे ती आता सुषमा अंधारे यांच्याकडून झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विकी सह मी रंजित जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।